फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कढईमध्ये तांदूळ भाजून काय रेसिपी बनते ते पाहणार आहोत. काय साहित्य लागतं ते पाहूया. तांदूळ 1 वाटी साखर घेतलेली आहे, वेलची पावडर, बदाम, काजू घेतलेले आहेत आणि 4 वेल एवढं आपल्याला लागणार आहे साहित्य. तर आता कढई तापायला ठेवलेली आहे. कढई छान तापली की त्यामध्ये तूप घालूया आपण. 2 चमचे तूप घालणार आहे. तूप छान तापून द्यायचं आहे आपल्याला. तूप छान तापलं की आपण त्यामध्ये तांदूळ घालणार आहोत. तांदूळ छान मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये. आपल्याला एकदम छान असा स्वादिष्ट पदार्थ बनणार आहे कढईमध्ये तांदूळ भाजून. तर या ठिकाणी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तर हे छान असं मस्त खरपूस तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ पाहू शकता तुम्ही असे व्हाईट व्हायला लागले. पूर्ण तांदूळ असे व्हाईट होऊन द्यायचे सर्व. नीट असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर, जेणेकरून तांदूळ आपले करपणार नाही. तोपर्यंत आपण दूध तापायला ठेवूया. 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी. दूध बारीक गॅसवर तापायला ठेवते. तोपर्यंत तांदूळ छान असे मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत. बारीक गॅसवर भाजायचे, कारण करपायला नको तांदूळ, त्याने चव बिघडू शकते आपल्या पदार्थाची. छान असे मस्त तांदूळ असे पांढरे भाजून झालेले आहेत. तर तोपर्यंत दुधाला देखील छान अशी उकळी आलेली आहे. 1 लिटर दूध आहे. आता दूध आपलं छान तापलेलं आहे. आपण ते तांदूळ भाजलेले मिक्सरच्या भांड्यात छान वाटून घ्यायचे आहेत बारीक. एकदम बारीकसुद्धा नाही करायचे. पाणी न घालताच वाटून घेणार आहोत आपण. थोडेसे भरभरीत ठेवणार आहोत. हे छान असं आता आपण दूध तापलेलं आहे आपलं. त्यामध्ये आता आपण वाटून घेतलेलं तांदळाचं पेस्ट घालणार आहोत. एकदम बारीकसुद्धा नाही आहे, थोडंसं जाडसर आहे. अगदी थोडंसं, जास्त पण जाडसर नाही. छान असं आता आपण त्यामध्ये घालून घेऊया सर्व. आणि जे ड्रायफ्रूट घेतले ते आपण ते सुद्धा सर्व यामध्ये घालणार आहे. तांदळाने का ते खिरीला जाडसरपणा येईल. साखर घालायची आहे. तुम्हाला लागले तर साखर अजूनसुद्धा ॲड करू शकता तुमच्या चवीप्रमाणे. गोड जास्त लागत असेल तर आणखी साखर टाकलीच तरीसुद्धा चालेल. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेऊया. आपण घेतलेले ड्रायफ्रूट सर्व यामध्ये टाकून घेऊया आता. हे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. हे वेलची पावडर घातलेली आहे. तुम्हाला आता थोडे हलवून दाखवते. मस्त अशी छान आपली खीर होणार आहे. हे छान अशी बारीक गॅसवर उकळी आलेली आहे तिला. पाहू शकता तुम्ही. जास्त पातळसुद्धा नाही झाली, एकदम बरोबर झाली आहे. जास्त घट्ट देखील नाही. चवीलासुद्धा एकदम भारी लागते. हे मस्त अशी खीर आपली तयार झालेली आहे तांदळापासून. एक भन्नाट अशी रेसिपी. तर आता गॅस बंद करूया. वरती तूप टाकलं होतं त्यामुळे तुपाचं हे आलेलं आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते आता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे किती भारी वाटत आहे. एकदम भारी चविष्ट अशी. पाहू शकता अगदी बरोबर परफेक्ट क्वांटिटी झाली आपली. कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झाली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड्सला शेअर करा. थँक्यू.